नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये सध्या विरोधी पक्ष म्हणजे भारत देशामध्ये राहुल गांधीच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये असणारा घोळ किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न देश पातळीवर राहुल गांधी काढत आहेत. त्या संदर्भात ते बोलत आहेत आणि महाराष्ट्रात देखील सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊन या मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात काँग्रेस किंवा सर्व विरोधी पक्षाच्या माध्यमातून या निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि मतदार याद्यामध्ये असणारा घोळ आणि दुबार मतदान करणाऱ्या व्यक्ती अशा पद्धतीचं वातावरण भारतभर आणि महाराष्ट्रात देखील निर्माण झालेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आपला आवाज उठवत आहेत. परंतु पहा, भारतीय जनता पार्टीची एक प्रचंड राजकीय त्यांची यंत्रणा आहे आणि भारतीय जनता पार्टीची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय सेवक संघ व त्यांच्या शेकडो संघटना या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीला त्यांच्या पद्धतीने गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर ते मतदान भारतीय जनता पार्टीला मिळवण्यासाठी त्यांचे फार मोठे प्रयत्न असतात आणि अत्यंत योजनाबद्ध असा त्यांचा प्रचार असतो. आणि भारतीय जनता पार्टीकडे प्रचंड असणारा पैसा आणि प्रभावी प्रचार यंत्रणा याच्या जोरावर भारतीय जनता पार्टी भारतामध्ये असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला आहे. परंतु विरोधी पक्षामध्ये विस्कळीतपणा आहे आणि विरोधी पक्षामध्ये विस्कळीतपणा असल्यामुळे प्रचारावर देखील परिणाम होतो आणि मग त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये त्यांची हार होत असते आणि भारतीय जनता पार्टी व त्यांचे मित्र पक्ष यांचा विजय होत असतो. हे सध्या भारतामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि मग अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तेव्हा आता प्रश्न निर्माण झालेला आहे की मतदार याद्यांचा घोळ आणि सुधारित मत याद्या बनवा व निवडणूक आयोगाने निपक्षपणे ही यंत्रणा राबवून मतदान घेतलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. परंतु या ठिकाणी ज्या वेळेला काँग्रेसची प्रचंड हार होत होती आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विजय होत होता, त्यावेळेला काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे राहुल गांधी यांनी EVM मशीनवर प्रश्न निर्माण केला आणि मागणी केली होती की EVM मशीन बंद करून म्हणजे मतदान यंत्रावर मतदान घेऊ नका, तर पेपरवर मतदान घ्या, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, म्हणजे पेपरवर मतदान घ्या, स्टॅम्प मारून, म्हणजे अशा पद्धतीचं. कारण EVM मशीनमध्ये घोटाळा होतो. कुठल्याही विरोधी पक्षाला मतदान केलं तरी भारतीय जनता पार्टीला मतदान जातं, कमळाला मतदान जातं, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसने मांडली होती. आणि म्हणून EVM मशीन बंद करा व बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा पद्धतीची मागणी काँग्रेस पक्ष करत होता, राहुल गांधी करत होता आणि महाराष्ट्रात देखील आणि वेगवेगळ्या राज्यांमधील विरोधी पक्ष देखील अशा पद्धतीची मागणी करत होता की मतदान हे EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घ्या. परंतु आता बाकी विरोधी पक्ष काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रामधील विरोधी पक्ष नेते असतील हे मागणी करत आहेत की सुधारित मतदार याद्या बनवा व मतदान यंत्रणा जी एक स्वयं संघटना आहे की जी मतदान यंत्रणा जी राबवते, ती संघटना जी आहे किंवा जी संस्था आहे ती संस्था बाकी भारतीय जनता पार्टीच्या फायदा होईल अशा पद्धतीने वागत आहे. अशा पद्धतीचं आरोप हे विरोधी पक्ष करत आहेत. तरी निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहेत. तेव्हा परंतु या ठिकाणी असा प्रश्न निर्माण झाला आहे की ज्या अर्थी या अगोदर EVM मशीनच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करणारे विरोधी पक्ष
म्हणजे EM मशीनवर मतदानच नको तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा पद्धतीची भूमिका घेणारा विरोधी पक्ष आता बाकी मतदार याद्या सुधारून वागत आहे आणि मतदार याद्या दुबार मतदान करणारे लोक आणि निपक्षपणे निवडणूक आयोगाने मतदान यंत्रणा राबवली पाहिजे। तर प्रश्न निर्माण असा झालेला आहे की आता विरोधी पक्ष एक गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतो आहे असं म्हणायला वाव यासाठी आहे की कारण हेच विरोधी पक्षनेते म्हणजे राहुल गांधी आणि इतर सर्व महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या राज्यातील विरोधी पक्षाचे नेते म्हणत होते की EVM मशीन बंद करा व बॅलेट पेपरवर मतदान घ्या, परंतु आता तेच विरोधी पक्ष म्हणत आहेत की मतदार याद्या सुधारावा आणि मतदार याद्या सुधारावा आणि दुबार मतदान करणारे लोक आहेत किंवा पत्ते एका घरावर अनेकांचे नावं नोंदवलेले गेलेत म्हणजे असा जो प्रकार झालेला आहे किंवा वयांमध्ये फरक आहे किंवा म्हणजे सुधारित मतदार याद्या बनवा आणि निवडणूक आयोगाने स्वच्छ कारभार केला पाहिजे अशा पद्धतीची का भूमिका विरोधी पक्ष मांडत आहेत। परंतु जी पूर्वीची मागणी होती EVM मशीनची ती मागे ठेवली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तेव्हा या पुढील काळामध्ये निवडणुका सुधारित मतदार याद्यांच्या नुसार मग मतदान यंत्राच्या माध्यमातून घ्यायच्या की बॅलेट पेपर घ्यायच्या ही भूमिका बाकी विरोधी पक्ष ठामपणे अलीकडल्या काळात सांगत नाहीत। तेव्हा जनतेमध्ये देखील असा प्रश्न निर्माण झाला आहे की विरोधी पक्षाला नेमकं हवं काय, विरोधी पक्ष नेत्यांना EVM मशीनच्या माध्यमातून मतदान हवं की बॅलेट पेपरवर मतदान हवं ही भूमिका बाकी विरोधी पक्षांनी स्पष्टपणे मांडली पाहिजे। तर बंधू आणि भगिनींनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो, तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा व आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।